नमस्कार आणि जय हिंद सगळ्यांना. मी नंदिनी गोरे फ्रॉम द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमी तुम्हाला सगळ्यांना स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. अँड आय होप तुम्ही सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. तर टुडे आपण महाराष्ट्र जे MPSCचा आपला ग्रुप बी कंबाईनचा पेपर झालेला त्याचा पूर्ण क्वेश्चन पेपर आपण आज डिस्कस करणार आहोत. अँड दिस डिस्कशन विल बी मोस्टली विथ ट्रिक्स. तर इझी ट्रिक्समध्ये कसे पटापट आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात तसं आपण हे पूर्ण पेपर बघणार आहोत. दिस विल बी अ व्हेरी क्विक व्हिडिओ अँड आय होप तुम्ही सगळे रेडी आहात आपला हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघण्यासाठी. तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अँड त्याच्यासोबत बेल आयकनला पण तुम्हाला हिट करायचं आहे. आणखी तुमच्या सोबतचे जर कोणी फ्रेंड्स असतील का सिबलिंग्स असतील त्यांनी जर तुमच्यासोबत MPSC कंबाईन बीचा पेपर दिला आहे तर त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा की अरे बघा हे ट्रिक्समध्ये आपण मॅथ सॉल्व्ह केलेला आहे. तर हे सगळं करायला विसरू नका अँड पेपर कसा सॉल्व्ह होतोय ते बघायला पण विसरू नका. सो जसं आता मोस्टली ॲनालिसिस केलं पेपरचा तर पेपर कसा झालाय सगळ्यांचे मुलांचे मिक्स्ड रिॲक्शन्स होते. काही पोरं म्हणतात इझी होता, काही मुलं म्हणतात की लेंदी होता पेपर. सो दॅट इज ॲक्च्युली करेक्ट. पेपर थोडा लेंदी बघितला गेलेला आहे अँड इवन थोडा त्याचा इझी टू मॉडरेट लेवल ऑफ क्वेश्चन्स होते. काही एखाद दोन क्वेश्चन्स डिफिकल्ट होते बट दॅट इज कम्प्लिटली फाईन. ते असतंच ते. पण जे लेवल ऑफ क्वेश्चन स्टार्टिंगचे होते ते थोडे डिफिकल्ट होते. ज्या मुलांनी फ्रॉम स्टार्ट पेपर सुरू केला त्यांच्यासाठी स्टार्टिंगमध्येच ते खूप अडकले असणार. आणि ज्यांनी उलट सुरू केलंय जे थोडे माझ्यासारखे लोक असतील जे थोडं उलटून पेपर सुरू करतात तर त्यांनी बघितलं असणार की खालचे क्वेश्चन्स खूप इझी होते, इझी सॉल्वेबल होते, पण वरचे क्वेश्चन्स जरा डिफिकल्ट होते. उलट जर सॉल्व्ह केले 100 क्वेश्चन पासून सॉल्व्ह केलं आहे. तर आता माझ्याकडे जो पेपर आलेला आहे त्या पेपरच्या हिशोबाने मी हा पूर्ण आपलं प्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे. तर थोडं वर खाली क्वेश्चन्स असतील पण तुमच्याकडे जर असेल तुम्ही आन्सर की तुम्ही जे सॉल्व्ह केलेली आहे ते तुम्ही मेक शुअर करा तुमच्या सोबत ठेवतात आणि तुमचा एक वेगळा नोटबुक जिथे आपण पटापटा हे ट्रिक्सच्या हिशोबाने क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि चेकआउट करतोय की बरोबर आहे की नाही. चला देन मग आता पेपरच्या ॲनालिसिसमध्ये आपण पेपर पूर्ण बघितला, पूर्ण केलेला आहे. तर तुम्ही मला सांगा तुम्ही किती क्वेश्चन्स अटेम्प्ट केले होते ते तुम्ही काय करा कॉमेंटमध्ये जाऊन सांगा. आणि डेफिनेटली आपलं टीम द्रोणाचार्यचं टीम डेफिनेटली लाईक करेल. जर तुम्हाला व्हिडिओज पसंत पडला तर ते पण आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर समजते ते पण सांगा. सो दिस इज हाऊ आम्हाला मोटिवेशन येतं की तुमच्यासाठी आम्ही आणखीन व्हिडिओज घेऊन या. सो आय होप यू ऑल हॅव सबस्क्राईब्ड टिल नाव. जर नाही तर करा. आता आपण मॅथ्सचा पेपर डिस्कशन करूया ग्रुप डीचा जो झालेला आहे. सो पहिल्या क्वेश्चनवर जाऊया. ओके फाईन. द सम ऑफ 6 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स ABCDEF आहे 150. व्हॉट इज द सम ऑफ नेक्स्ट 3 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. हे आपण बघितलंय का 100%. हा क्वेश्चन झालेला का. आपण तुमच्यासारखंच करूया स्टार्टिंग पासून. माझ्यासारखी लोक असतील त्यांनी उलट सुरू केलं असणार. माझी तर खूप इच्छा उलट करावे बट नाही. आपण तुमच्यासोबत जाऊया. फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन वी विल सॉल्व द पार्ट नाव. आता इथे काय होते तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात प्लीज मेक शुअर तुम्ही त्याच्यात क्वेश्चन वाचताय. मी ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे मी ते वाचते पण दोन्ही क्वेश्चन सारखे असल्यामुळे उत्तर सेमच येणार आहे. डिफरन्स काही नाही आहे. फक्त मेक शुअर करा तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात तुम्ही ते वाचा. पण आन्सर मॅथ्समध्ये तर तेवढाच येतो. इंग्लिश असू द्या का मराठी असू द्या. तर म्हणून लेट्स सॉल्व इट. ओके. द सम ऑफ 6 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स ABCDEF इज 150. ठीक आहे. द सम ऑफ नेक्स्ट 3 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स काय असणार आहे. ओके डन. लेट्स सॉल्व इट. तर आता
ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई प्लस एफ हे किती बनतोय तो 150. त्याच्या पुढचं सांगा काय असणार आहे. ओके, आता याच्यावर एक ट्रिक लावूया. ह्या सगळ्यांचा सम 150 आहे. जर मी याचा ऍव्हरेज काढला तर आपल्याला काय कळणार. ऍव्हरेज काढला तर मला कळेल याचा मधला टर्म कोणता होता. याचा ऍव्हरेज किती आहे, 6 आहे. तर किती येणार हा येतोय 25. बघा बरं, बरोबर आहे का. येस, 25 येतोय. तर 25 म्हणजे ए बी सी डी ई एफ यातला मधला जो टर्म आहे तो 25 आहे. एक मला सांगा, जर हा 25 असेल, हे तर सगळे इव्हन नंबर्स आहेत का, इव्हन. तर म्हणजे हा नंबर 24 असणार, हा नंबर 26 असणार, बरोबर. तर हा 24 आहे तर हा किती असणार, 22 आणि हा 20. हा 26 आहे तर हा किती असणार, 28 आणि 30. कळले का हे 6 नंबर्स आले लगेचच्या लगेच 6 नंबर्स. व्हेरी गुड, आपल्याला हे 6 नंबर्स कळाले. आणि 3 कन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स म्हणजे काय होणार, पुढचे 3 म्हणजे 32 प्लस 34 प्लस 36. हे करायचे का फक्त आपल्याला. चला करा बरं, सांगा मला किती होते. 102. कळलं. इझी होता का. मला तर असं वाटतं भरपूर इझी होतं. लगेच सॉल्व्ह झाला का. ओके, आता पुढच्या याला जाऊया आपण. स्क्रीनशॉट काढून घ्या इफ रिक्वायर्ड. आता दुसरा प्रश्न आहे हा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 15 टर्म्स ह्या सिरीजचा. पण पहिल्या 15 टर्मचा आपल्याला सिरीज काढायचंय. ओके, तर इथे हा टर्म 1 आहे, हा टर्म 2 आहे, हा टर्म 3 आहे. असं जात जात आपल्याला 15व्या टर्मचा काढायचा आहे. 100% राईट. ओके, तर आता हे बघा 1/2 × 3. पहिल्या टर्म मध्ये 2 × 3, दुसऱ्या टर्म मध्ये 3 × 4 आहे. असं करत करत आपल्याला कोणत्या टर्म पर्यंत जायचंय, 15व्या. म्हणजे 16 आणि 17 असणार त्याचं, बरोबर. आता सम काढायचा, तर सम बघा कसा होतो. समचा आहे फॉर्म्युला, हे माहीत असेल सगळ्यांना. 1 बाय डिफरन्स इंटू 1 बाय फर्स्ट नंबर आणि 1 बाय लास्ट नंबर, हा फॉर्म्युला आहे त्याचा. ओके, आता हा फॉर्म्युला असल्यावर डिफरन्स सांगा मला. 2 आणि 3च्या मधला डिफरन्स 1, 3 आणि 4च्या मधला डिफरन्स 1, 4 आणि 5च्या मधला डिफरन्स 1, आणि 16 आणि 17 मधला 1. त्याच्यामुळे हा आला डिफरन्स. तर हे 1/1. पहिला नंबर कोणता आहे, तर पहिला नंबर 1/2 आहे. तुम्ही लक्ष देत असणार. तर हे 1/2 × 3 ला आपण असं लिहू शकतो का. बघा बरं कसं काय, लक्ष द्या. ह्याला मी सॉल्व्ह करते. हा किती होणार सॉल्व्ह करून, 3 - 2 × 2 × 3, आणि 3 - 2 किती असतं, 1. कळलं का, समजलं. तर इथं मला सांगा, तर पहिला टर्म कोणता आहे, 1/2. तसं 16 × 17चं करू, 1/16 - 1/17. समजलं. तर लास्ट टर्म कोणता आहे, 1/17. तर फर्स्ट टर्म आला 1/2 - 1/17. तर याचा उत्तर येणार आहे 17 - 2/2 × 17. 15/2 × 17 किती असतो, 2 × 17 असतो 34. 15/34. फर्स्ट ऑप्शन. इझी. चलो, आता पुढचा क्वेश्चन करायचा का. स्क्रीनशॉट काढला सगळ्यांनी. ओके, चलो. क्विक होतं का हे ट्रिक, बघा मस्त क्विक आहे. आता पुढचा क्वेश्चन करूया. इन मेजरिंग द साइड्स ऑफ रेक्टँगल देर इज अन इनक्रीज ऑफ 5% ऑन वन साइड and 10% decrease on the other side. Done. Then the absolute error percentage in the calculation of area of the rectangle. Area of rectangle काय, area of rectangle A × B. जर असा साइड A आहे आणि हा B आहे तर A × B असणार, बरोबर. ओके. आता आपल्याला नवीन एरिया काढायचे जेव्हा हा कमी होतोय वाढतोय. इथे काय करायचे, लेट करा.
लेट काय आहे, जे जुना एरिया आहे, ओल्ड एरिया, ह्याला आपण 100 पकडू. ठीक आहे, हे लेट करायचंय. लेट म्हणजे अज्युम करायचे. सॉल्व्ह काय करायचंय, नवीन. नवीन काय आहे, न्यू एरिया इज इक्वल्स टू, ट्रिक आहे, पटकी नाही, लक्ष द्या इथे, 100 इंटू जे जुना घेतलेला आहे इंटू एक साइड झाली आहे इन्क्रीज, एक साइड वाढली आहे, म्हणजे किती इन्क्रीज होणार ही, 105% वाढली आहे. आणि दुसरं 10 डिक्रीज झाली आहे, म्हणजे 100 मायनस 10 किती, 90. सॉल्व्ह करा, हे इकडं गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा 0 0 गेला, उरला 10. 9 इंटू 45 करा, 9 इंटू 105, 9 इंटू 105 असतं 945/10, किती झालं, 94.5. हे काय झालं, न्यू एरिया. आपल्याला काढायचं ॲब्सोल्यूट एरर पर्सेंटेज. तर एरर पर्सेंटेज होणार 100 मायनस 94.5. काय असणार हे, लेस दॅन अ मिनिट. फक्त आपल्याला एक साइड जी वाढली त्याला 100 मध्ये प्लस करायचे, एक साइड जे कमी झाले त्याला 100 मध्ये मायनस करायचंय. आणि न्यू ओल्ड एरिया मायनस न्यू एरिया, कारण कमी झालं उत्तर. बघितलं, इझी होतं. आता हा पुढचा क्वेश्चन आहे. द ॲव्हरेज प्राइस ऑफ 10 बुक्स इज 16 रुपीज while the average price of 8 books is 9.5 rupees of the remaining 2 books. Then if the price of one book is 40% more than the price of the other, what is the price of the each of the 2 books? Great. तर आता इकडे 2 इक्वेशन 2 बनणार आहे, तर लक्ष देऊन बघा. सो दिस विल बी 10 इंटू ₹16 विच इज 160 रुपीज. 160 रुपयाला 10 पुस्तकं, तर 8 पुस्तकं कितीला पडतात, 9.5 दिलेला आहे ॲव्हरेज. सो दॅट विल बी 76 रुपीज. तर 2 पुस्तकांचा, रिमेनिंग 2 पुस्तकांचा किती प्राइस येतोय, सो दॅट विल बी ₹86. कसं काय बरं, 160 मायनस 76 म्हणजे 84 होणार. येस, 84 रुपीज होत आहेत, बरोबर. सो आता हे 84 झालेत. इकडे काय होतोय, आता 84 म्हणजे हे पूर्ण आन्सर 84 यायला पाहिजे, दोघांचं मिळून ऍड करा सगळे. 35 प्लस 49 किती होत आहे, 35 प्लस 49 हा येतोय 84. येस, हा एक ऑप्शन आलाय. हे बघा, हे 64, हा किती येतोय 37, हा किती येतोय 48. म्हणजे उत्तर हेच राहिलं का, हेच राहिलं, आलं उत्तर. सर्वात शॉर्ट ट्रिक होती, बरोबर. पण कधी कधी काय होतं की दोघांचा डिफरन्स येतो, बरोबर, की 2 ऑप्शन्स सेम येतात. तर तिथं काय करायचं, आता हे 2 ऑप्शन सपोज बरोबर आलेले, तर एक आहे 40% मोर दॅन. मोर दॅन मध्ये काय होणार, जर हा एक्स आहे तर हा 40% जास्त असल्यामुळे हा असा येणार का, हो येईल. तर इथे काय करायचं, जर एक 35 आहे तर 35 ला घेऊया आपण, तर हा इथे गेला आणि 14 इंटू 35 करा बरं किती होतं, तर हा होतो एवढं 4 3 12 14 5 अँड 3, तर हे आलं 094 490, हा 490 येतोय. तर दिस विल बी 490/10. तर 490/10 किती असतो, 49. बघितलं का, दिस इज द इझिएस्ट वे टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके फाईन. स्क्रीनशॉट घ्या जर गरज पडतीये तर, or else we'll move forward. चला, question. A company manufactures electronic equipment while deciding the price of that equipment. ठीक आहे,
The company includes 10% profit for itself and 20% profit for the wholesaler and 30% profit for retailer. By how much percent it is decided price more than manufacturing cost of that equipment. Okay, इथे काय होते 10% प्रॉफिट फॉर इटसेल्फ, 20 फॉर होलसेलर अँड 30 फॉर रिटेलर. बाय हाऊ मच पर्सेंट इट इज डिसाइडेड मोर दॅन द. ओके, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पेक्षा किती जास्त असणार आहे. चला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पकडू. किती येतोय? एक्झाम्पल 100 रुपये. आता ह्याच ठिकाणी जेव्हा प्रॉफिट आपण बोलतोय तर प्रॉफिट किती येणार? डिसाइडिंग प्राइस तर 100 रुपये घ्या. पहिला प्रॉफिट किती ठेवतो स्वतःला? तो 10% प्रॉफिट आहे म्हणून ऍडिशन होणार आहे. नंतर दुसरा प्रॉफिट 120%, 120/100 30% पुढचा आहे तर 130/100. चला कट करूया. 10 उरले फक्त. आता इथं राहणार 11 × 12 × 13/10. 11 × 12 × 13 केलं तर किती येतो? 1716/10. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही डेफिनेटली. आता 1617 किती येतोय? हे आला का डीपी? पण तो आपल्याला काढायला काय म्हणतोय? डिसाइडेड प्राइस मोर दॅन द मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. म्हणजे हा असं होणार का? डीपी मायनस एमसी. येस, सो दॅट विल बी 71.6. ऑप्शन 3 दिसतोय? ओके. चला स्क्रीनशॉट काढला असेल तर पुढे वळायचं. ओके, the amount of work done by 3 men is same as that done by 5 boys. Similarly, the amount of work done by 5 women is equal to that of 8 boys. 12 माणसं 14 पोरं require 24 days. How many days will be needed by 9, 15 and 12 boys to complete the work? चालेल, इझी आहे. आता बघूया. हे आहे क्वेश्चन. लिहू आधी. 10 माणसं 5 पोरांच्या एवढा काम करतात. त्याच्यानंतर 5 बायका 8 पोरांनी एवढं काम करतात. तर 12 men and 15 boy requires 24 days. ठीक आहे. तर हे काय म्हणतात की 8 नाही कुठे गेलं? 12 men 14 boys ला 24 दिवस लागतात एक काम करायला. ठीक आहे, तेवढं वर्क डन करायला. आपल्याला वर्क डनची व्हॅल्यू माहित नाहीये. तर 9 माणसं 15 बायका आणि 12 पोरं किती दिवसात तेवढं काम करतील? हेच एका प्रश्न. बरोबर, आपल्याला नंबर ऑफ डेज काढायचे. आता बघा, त्यांनी 3 माणसं 5 पोरं दिलेत आणि 5 बायका 8 पोरं दिलेत. आपण असं करू शकतो का की पोरांच्या टर्म्स मध्ये आपण काढू शकतो. तर इथे किती दिलेत? 12 माणसं. आपण किती मल्टिप्लाय केलं की 3 मध्ये किती मल्टिप्लाय केलं की 12 होतील ते? सो दॅट विल बी 4 मल्टिप्लाय केल्याच्या नंतर. तर इथं जर 4 केलं तर इथं पण 4 करणार तर किती होतो? 20 पोरं. बरोबर. आता 14 इकडे हा इक्वेशन आता सॉल्व्ह करणार आहोत आपण. सो हा झाला 20 पोरं प्लस 14 पोरं into 24 is equals to work done. Easy. So this will be 34. आणखीन 34b into 24 होतो वर्क डन. 34 into 24 करायचं का? येस. 16 12 13 8 and 6 that will be 816. ग्रेट. सो वर्क डन आहे 816. एवढं वर्क डन करायला 816 पोरं लागतात.
ठीक आहे, वर्क डनची व्हॅल्यू निघाली आपल्याला. आता त्याच ठिकाणी दुसरा इक्वेशन आहे 9 and 15W आणि 12D. तर मला सांगा 9 पोरं आणायला किती करावं लागणार आहे? 9 पोरं आणण्यासाठी इंटू 3 करावं लागणार. तर इथे पण 3 होणार. 5 3 is 15 बॉयज. आता 15 बायका आणायचे, तर 15 आणण्यासाठी किती लागणार? इंटू 3. तर इथे इंटू 3 करायचं, इथं पण 3 करा, तर किती होतो? 24 बॉयज. तर ते फक्त गपचूप ती व्हॅल्यू इथं टाका. सो इथे आपण ती व्हॅल्यू टाकली. सो दिस बिकम्स 9 माणसं होतात 15 पोरं, 15 बायका होतात 24 पोरं आणि 12 पोरं इंटू एक्स इज इक्वल टू वर्क डन. वर्क डन किती आलेलं? 818 पोरं. बरोबर. सो आता ह्याला ऍड करा. 15 + 24 + 12 किती होतात? माझ्या हिशोबाने 51B होत आहेत. आणि हे 816B. तर नंबर ऑफ दिवस काढायचे का आता? 816B बाय 51B विच इज हे जर आपण डिवाइड केलं तर माझ्या हिशोबाने हा 16 येणार. येस, 16 येणार याचा आन्सर. बघा बरं आहे का ऑप्शन मध्ये? येस, 16 इज देअर. हा मी मानू शकते, हा थोडा लेंदी होता. पण कॅल्क्युलेशन पटापटा केले तर मग हा सॉल्वेबल होता क्वेश्चन. बरोबर आहे का? ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला काय वाटतं ह्या क्वेश्चन बद्दल? कारण मला असं वाटते जर ज्याचं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे त्यांनी बरोबर वेळेत केलं असणार. अदरवाईज थोडा वेळ लागला असेल ज्यांचा उत्तर निघाले. तर तुम्ही एकदा कॉमेंट डाऊन करा की तुमचं काय आलं उत्तर. बरोबर वाटतंय का तुम्हाला? लेंदी होता का हा क्वेश्चन? चला पुढं वळायचं. An empty pool being filled with water at a constant rate takes 8 hours to fill 3/5 of its capacity. How much more time will it take to fill the pool completely? 1 2 3 4 5. 5 का बरं केले? पूर्ण कॅपॅसिटी 5 होती. बरोबर. आता 3/4, 3/5 म्हणजे थर्ड त्याचा कंपार्टमेंट भरायला 8 तास लागलेत. बरोबर. तो म्हणतोय हे भरायला किती वेळ लागेल? इझी आहे. तर एक मला सांगा, 3 पार्ट भरायला 8 तास लागतायत, तर एक पार्ट भरायला किती वेळ लागणार? 8/3 आवर्स. आणि त्याच ठिकाणी आपल्याला आणखी किती काढायचे? 2चे. तर 2 उरलेत का? बरोबर, 2 उरलेत. तर 2 पार्ट्स काढायला किती लागणार? 16/3 आवर्स. आणि 16/3 जर आलंय तर त्याला 16/3 ऑप्शन आहे का? नाही, आवर्स आणि मिनिट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तास आणि मिनिटाच्या हिशोबाने दिलेला आहे. तर 16/3 तासाला आपण कसं लिहू शकतो? 5/1/3 लिहू शकतो का? हे फ्रॅक्शन मधला लिहू शकतो. 5/1/3 दिसतंय का तुम्हाला? येस, दिसतंय. तर 5/1/3 म्हणजे किती? 1 तासाचा 3 भाग करा, किती मिनिटं होतात? 5 hours 20 minutes. समजलं आहे का ऑप्शन मध्ये? येस, इझी. स्क्रीनशॉट काढायचा आहे? काढू शकता. ओके, चला पुढे वळूया. चला, ओके, इझी क्वेश्चन आहे बहुतेक हा. मोबाईल युजर्स पर्सेंटेज increased from 43% to 65% in the year 2024. What is the percentage increase related to 43%? सर्वात इझी प्रश्न. बघा किती पर्सेंटेज इन्क्रीज आहे आणि विथ रेस्पेक्ट टू 43 दिलाय. इन्क्रीज सांगा. 65% मायनस 43% बाय 43. हेच दिलेलं आहे का? हो, हेच दिलंय.
तर चला बघूया इंटू 100% आहे म्हणून. तर किती होतो 65 मायनस 43 किती होणार 22% बाय 43% इंटू 100. तर ह्या दोघांना डिवाइड करा. तुम्ही ह्या दोघांना जर डिवाइड केलं तुम्हाला आहे ना हे उत्तर येणार आहे 511 असं काहीतरी उत्तर येईल 5111 असं काहीतरी 7 उत्तर येणार 2200 डिवायडेड बाय 43. जर तुम्ही हे डिवाइड केलं तर हे उत्तर येणार. अँड दिस इज द ऑप्शन. आता तुम्हाला डिवाइड तर फार इझी आहे करण्यासाठी, बरोबर आहे का? ओके, चलो पुढं वळायचं. फाईन. The curved surface of a cylindrical pillar is 352 meter square and its volume is 2464 meter cube. What is the height of the pillar? Easy. इझी क्वेश्चन आहे, लक्ष द्या. आता ज्याला माहिती आहे CSA चा फॉर्म्युला त्यांनीच हे सॉल्व्ह केलं असणार. ज्याला नव्हतं माहित त्याला नाही. CSA आणि याचा फॉर्म्युला व्हॉल्यूमचा ज्याला माहित असेल त्यांनी बरोबर सॉल्व्ह केलं असणार. तर ते आहे 2πRh आणि व्हॉल्यूम आहे πr²h. समजलं? ओके. आता ह्याचा आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर CSA दिलाय 352 आणि व्हॉल्यूम दिलाय 2464. सो CSA आता हाईट आहे. थांबा, आधी काय करू आपण CSA बाय व्हॉल्यूम काढू. तो किती होतोय 2πRh बाय πr²h. ओके. तर हा होतोय 352 2464. इझी आहे. ओके, मुव्हिंग फॉरवर्ड. ह्याला आता इकडे सॉल्व्ह करूया. 2πRhचं काय काय कट होणार आहे मला एकदा सांगा फक्त. हे ह्याला कट होणार, हे R ह्याला H गेलं. फाईन. तर हे सगळं झाल्याच्या नंतर उरतोय 2/R आणि हे कट करा. तर हे कट केल्याच्या नंतर मला जेवढा माहितीये हा कट होऊन 2 नी कट करूया. 1 15 म्हणजे 4 12 म्हणजे 7 1 2 3 2. हा जाईल 2 नी, तर हा 2 नी नाही जाणार, हा 3 नी जाणार आहे. आणि हा जाईल का नो. हा 2 नी गेल्यावर 1 15 14 म्हणजे 7 आणि हे 6 होणार इकडे 6. मी काही बहुतेक चुकीचं काहीतरी लिहिलं होतं. हे 6 होणार आहे. तर हा 2 नी जाईल. दिस बिकम्स 8 ज 88. हा 2 नी जाणार 6 1 and 6. ओके. हा परत 2 नी जाणार 44. हा परत 2 नी जाणार 308. हा परत 2 नी जाणार 22. हा जाणार 154. परत 11 आणि हा 77. वाह. तर हे किती येत आहे R/2 2/R येतोय 11/77 विच इज 1/7. तर आता मला सांगा क्रॉस मल्टिप्लाय करा. तर हा 2 × 7 इज इक्वल टू R ने येतोय का? मग 2 × 7 म्हणजे 14. R निघाला. आता H काढायचंय. तर 2πRh मध्ये पुट करा. हा होणार 352. तर 2π ची व्हॅल्यू 22/7, R ची व्हॅल्यू आत्ता काढली आणि H ची काढायची आहे. तर हा सांगा मला आता हा कट करायचा आहे. तर दिस विल बी, हा याच्यासोबत गेला 2 ने, बरोबर. आता H काढायचंय. तर 352/2 × 22 × 2. चला भरपूर ऑप्शन आहे आपल्याला. हा गेला 176. हा परत गेला 88. हा याच्यासोबत जाणार 4. H ची व्हॅल्यू आली 4. आहे का ऑप्शन मध्ये? येस. मस्त होता का क्वेश्चन? येस. चलो आता
पुढचा क्वेश्चन करूया आपण. इन अ कंट्री द रेशिओ ऑफ नंबर ऑफ स्टेट्स टू द number of union territories is 52:30. By how much percentage is the number of states more than number of union territories in that country? मस्त क्वेश्चन आहे. चला आता हे किती आलंय 52 आणि 13. तर 52x घेऊ आणि 13x घेऊ. काढायचं काय डिफरन्स काढूया. आता डिफरन्स येते 52x मायनस 13x. पण तो काय बोलतो हाऊ मच पर्सेंटेज इन द नंबर ऑफ स्टेट मोर दॅन द युनियन टेरिटरीज इन द कंट्री. म्हणजे युनियन टेरिटरी सोबत कम्पेअर करायचंय. तर याचा एरर येणार आहे, पर्सेंटेज येणार आहे 52x मायनस 13x. किती आहे हा बाय द वे? 52 मायनस 13 हा आहे 39x. हा बरोबर. तर हा झाला 39x बाय 13x इंटू 100 म्हणजे किती होतो? 3 गेला उरला 300%. 300 ऑप्शन आहे का? नाही. 300 नॉट ऑप्शन मध्ये नाहीये. तर हा जो क्वेश्चन होता हा क्वेश्चन आहे. तर हे चुकीचा क्वेश्चन. दिस इज अ रॉंग क्वेश्चन. हे क्वेश्चनला आपल्याला कंप्लेंट करायची आहे कारण ह्या क्वेश्चनचा ऑप्शन चुकीचा आलेला आहे. सो दिस हे रद्द होणार आहे क्वेश्चन. हा प्रॉपरली कॅन्सल आउट होणार आहे. ह्याचे तुम्हाला बोनस मार्क्स डेफिनेटली मिळायला पाहिजे. सो मेक शुअर तुम्ही सगळे जे हे व्हिडिओ बघतायत तुम्ही ह्या क्वेश्चनसाठी यू आर गोइंग टू रेज अ कंप्लेंट. ओके, सो जस्ट इफ यू वॉन्ट इट यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. Okay, moving forward. The product of two numbers is 50 and those numbers are in ratio of 1:2. Then what is the sum of the numbers? भयंकर इझी प्रश्न आहे. बघा, दोन नंबर्स आहेत, एक आणि 2च्या रेशिओ मध्ये. जर हा नंबर 2 असेल तर दुसरा 4 असणार. जर हा नंबर 6 असेल तर दुसरा 12 असणार. बरोबर, राईट. आता प्रोडक्ट दिलाय दोघांचा. काय प्रोडक्ट आहे? जर हा x आहे तर हा 2x आहे का? बरोबर. आता प्रोडक्ट दिलाय म्हणजे x इंटू 2x या दोन नंबरचा प्रोडक्ट दिलाय 50. करू शकतो. व्हेरी गुड. 2x² इज इक्वल टू 50 होतो. येस. x² किती असतो? 25. 50/2 म्हणजे किती? 25. तर x किती असणार? 5. जर x 5 आलाय तर मला सांगा हा किती होणार? 10. अच्छा, तर जर हे दोघं तसे झाले तर x प्लस 2x जो हा झालेला आहे त्याला मी 5 प्लस 10 लिहू का? म्हणजे 15 आलं का? बस. आहे का ऑप्शन? येस. इझी झाला सॉल्व. बस एवढंच होतं. फोटो स्क्रीनशॉट काही काढून घ्यायचं तर काढून घेऊ शकता. चला पुढे वळूया. ओके. Sanvi is taller than Yuvika but not as tall as Nilaksha. Chaitali is taller than Namita but not as tall as Yuvika. Who among them is the tallest? मस्त क्वेश्चन. चला, सान्वी मोठी आहे युविकापेक्षा, चालेल, पण नीलक्षपेक्षा जास्त मोठी नाही. चैताली मोठी आहे नमितापेक्षा पण युविकापेक्षा जास्त नाहीये. म्हणजे सर्वात छोटं कोण आहे इथे? नमिता दिसतंय का? हो, नमिता मला सर्वात छोटी दिसतीये. चला नमिताला काढू इथं. आणि तिच्यापेक्षा टॉलर आहे चैताली. सी लिहूया. आता सान्वी इज टॉलर दॅन युविका. आता युविकावर का आले? कारण युविका बद्दल त्यांनी सेकंड टाइम मध्ये बोललं. तर युविकावर येऊया. तर युविका थोडी मोठी आहे आणि सान्वी तिच्यापेक्षाही मोठी आहे. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. आणि नॉट एज टॉल एज नीलक्ष म्हणजे नीलक्ष सर्वात टॉलेस्ट आहे. कळलं का? आहे का ऑप्शन? येस. सर्व कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? ओके, चला पुढचा काढायचं. इझी होता ना प्रश्न हा? चला पुढचा प्रश्न काढूया.
फाइंड द नंबर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर. सर्वात म्हणजे बघितल्या सॉल्व्ह होणारा प्रश्न आहे हा. इझी, सगळ्यांना ऍड करायचे जेवढे ट्रायंगल्स आहेत. किती येतात? 3, 6, 10, 10 आणि हे 15, 15 आणि हे 16, 21 आहे का? 21. ठीक आहे. इझी, सर्वात इझी. तर हे वन वे आहे. ठीक आहे, फर्स्ट वे. याचा दुसरा वे सांगते मी. जेवढे नंबर ऑफ हे आहेत मधले ट्रायंगल्स आहेत ते व्हॅल्यू आहे एन ची. ठीक आहे, तर एन इथे किती आहे? 6 आहे. तर हा होणार 6 × 6 + 1/2 विच इज 6 × 7/2. तर हे दोन कट होणार, हे दोन कट होणार. सो दिस बिकम्स 7 × 3 21. ओके, बघितलं? इझी होतं. चालेल, चला आता पुढचं सॉल्व्ह करूया. फार इझी होतं हे, तर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह केलं. हे तर कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बाबा, हे तर बघायची पण गरज नाहीये. हा कलरलेस आहे, हा कलर आहे 180 डिग्रीवर, हा झाला 180 डिग्री शिफ्ट. तर हा कलर्ड आहे, तर पुढचं कोणता येणार? कलरलेस. हा 180 डिग्रीवर शिफ्ट होणार, म्हणजे फोर्थ ऑप्शन. कॉमन सेन्सचा प्रश्न होता, बरोबर? चलो, फोर्थ ऑप्शन याचा आन्सर. पुढे वळायचं. हे तर आणखीन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर, हे ट्रायंगलचा प्रश्न सर्वात इझी आहे. पूर्ण ट्रायंगलचा अँगल किती आहे टोटल? 180. बस, 38 + x 180 सोबत इक्वल करायचंय. आता हे किती होतोय? तर हा होतोय 30 + हे आणि हे ऍड करून येतात 71x + 38 = 180. 71x = 180 - 38. तर हे होत आहे 2 आणि हा 132 नाही 142 डिग्री. बरोबर. आता एक्स ची व्हॅल्यू किती येणार मग? 142/71 म्हणजे 2 डिग्री. आहे का? येस, व्हेरी इझी. बरोबर. चलो दे, स्क्रीनशॉट काढला असेल. ओके, आता ह्या क्वेश्चन आहे कपल 31261125 आहे आणि डॉट काढायचंय. नो प्रॉब्लेम. आता इथे येतो ABCD वाला प्रश्न येतो. ड्रॉ करू का? चला ड्रॉ करते. नाही, इथे नाही. ABCD EFGH IJKLM NOPQS TUVWXYZ. हे असं. आता मग इथे नंबरिंग द्या, कारण ते नंबरिंग बद्दल बोलतोय त्याच्यामुळे. बरोबर आहे का? किती लेटर्स आहेत? 26 आहेत ना? कमी जास्त आहेत. बरोबर. ओके, चला कपलकडे बघूया. आता कपल म्हणतोय, कपलकडे बघू. तर कपलचं काढूया. किती आहे? 3. ओ किती आहे? 15. यू किती आहे? 21. पी किती आहे? पी कुठे? हा 16. एल 12. ई 5. ग्रेट, बरोबर आहे. पण दिलं काय? तर दिलंय 3. हे दिल्याचं, थांबा 1 मिनिट. हा, दिलंय 3, 12, 6, 11, 12 आणि 5. डिफरन्स कोणता येतोय? तर डिफरन्स येतोय ह्याचा आणि ह्याचा आणि ह्याचा. बरोबर आहे का? आता का डिफरन्स येतोय बघूया. तर बघण्याचा काय विषय? ओ चा डिफरन्स आलाय. ओ च्या 15च्या ठिकाणी 12 आलाय. अरे
15च्या ठिकाणी 12 आलेला आहे, उलटा आलाय. 21च्या ठिकाणी 6 आलेला आहे, 21चा उलटा 6 आलेला आहे. 16च्या ठिकाणी 11 आलेला आहे, म्हणजे उलटा येतो. समजतंय? म्हणजे जे पण व्हॅल्यूज आहेत ते उलट आहेत, पण ह्या तिघांचे सेम आहेत. आता सी कुठे आहे? वर आहे. एल कुठे आहे? वर आहे. ई कुठे आहे? ई पण वर आहे. म्हणजे जे गोष्टी खाली आहेत त्यांचा अपोजिट आलेला आहे. बरोबर? सो आता डॉटचा काढूया. DOUGHT डॉटचं. आता डी कुठे आहे? टेक्निकली कुठं असायला पाहिजे ते लिहूया. 15, यू आहे 21, जी आहे 7, एच आहे 8 आणि टी आहे टी 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 कुठे? 20. बरोबर. पण आता हे कोणतं यायला पाहिजे ते बघूया. डी कुठे? वर आहे. बरोबर आहे. ओ कुठे? ओ खाली आहे, तर त्याचा येणार 12. यू कुठे? यू खाली आहे, त्याचा येणार 6. जी कुठे? जी वर आहे. एच कुठे? एच वर आहे. टी कुठे? टी आहे खाली. खाली म्हणजे इकडे, तर याचं किती येणार? 7. हे आहे उत्तर. म्हणजे 4, 12, 6, 7, 8, 7 कुठे आहे? येस, 4th ऑप्शन. समजलं? स्क्रीनशॉट काढायचे का तुम्हाला? काढू शकता. इझी आहे, तुमच्याकडून सगळे झाले असतील हे. फक्त थोडा एक छोटा लॉजिक होता याच्यात. काढलं का स्क्रीनशॉट? ओके, शॅल वी मूव्ह फॉरवर्ड? Now, in a row, okay, in a row of 21 girls, when Monica was shifted by 4 places. आता हे बघा, हे राईट लेफ्ट साईडचा क्वेश्चन आहे. हे फक्त लॉजिक बेस्ड आहे. हा प्लेस वाला क्वेश्चन आहे. इन अ रो ऑफ 21 गर्ल्स, when Monica was shifted by 4 places towards the right, she became 12th from the left end. What was her earlier position from the right end of the road before shifting? Okay, चला. अरे हे काय झालं? Okay. Yes. So in a row of 21 girls, 21 लाइन काढूया आता. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. Great. Now Monica was shifted by 4 places towards the right. कोणत्या तरी एका प्लेसवर होती आणि तिथून 4 पुढे गेली. शी बिकेम 12 फ्रॉम द लेफ्ट. 12वी झाली लेफ्ट साइड पासून. कोणता आहे लेफ्ट साइड? हा. राईट साइड कोणता आहे? हे. चला काउंट करायचं का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. ही 12वी झाली. हे कोणता होता तिचा? न्यू प्लेस होता, 12th. बरोबर. आणि आधी कुठं झालेली ती? चौथ्या याच्यातून शिफ्ट झालेली. तर 1, 2, 3, 4 हे ओल्ड होतं. तर हा कितवा आहे? 11वा, 10वा, 9वा, 8वा. हे 8th प्लेस आहे. नाउ व्हॉट वॉज अर अर्लियर पोझिशन फ्रॉम द राईट एंड ऑफ द रो बिफोर शिफ्टिंग? शिफ्ट होण्याच्या आधी राईट साइडनी कितवा नंबर आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 13, 14. 14th प्लेस फ्रॉम द लेफ्ट, नाही राईट, फ्रॉम द राईट. आहे का 14th? येस. इझी होतं. ओके, स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता. चलो, काढला असेल तुम्ही. कोणता क्वेश्चन केलेला आता आपण? हा, हे वाला झालं. येस, 17वा झाला. आता 18व्याकडे येऊया. ह्याला काय झालं? येस. अरे वा, हा क्वेश्चन मस्त आहे ना? येस. इन द फॉलोइंग डायग्राम व्हॉट इज द करेक्ट फिगर ॲट द क्वेश्चन मार्क? ओके, बरोबर दिसते तुम्हाला. फाईन. तर कोणता डायग्राम बरोबर आहे याच्यापैकी? चलो, आता हे जे तुम्हाला 2 नंबर्स दिसतात, हे कोणते नंबर्स आहेत? हे स्क्वेअर आहेत. कोणाचा स्क्वेअर आहे? हा 6चा आणि हा 9चा. हे कसं काय आलं? 6 नंबर बघा बरं, ह्या दोघांमधून आलाय का 5 + 1?
हो. आणि हा नंबर 9 1 + 8 असेल का? येस, 1 + 8 आहे. तर मला सांगा हा किती असणार? हा असणार 8 + 6 चा होल स्क्वेअर. 8 + 6 म्हणजे किती असतो? 14. 14चा स्क्वेअर किती आहे सांगा बरं मला. क्लिअरली तुम्हाला माहिती आहे 14चा स्क्वेअर 196 आहे. हे तर सेकंड्समध्ये होणारे क्वेश्चन होते. तुम्हाला मिनिटं पण गरज नाही. एका मिनिटात तुम्ही किती? एका मिनिटात आरामात 3 ते 4, 5 क्वेश्चन्स करू शकता. काढला का स्क्रीनशॉट? ओके. काय होते? किती सेन्सिटिव्ह झालंय? ओके, फाईन. In the following question, the number of series is given in which one number is wrong. Find out that wrong number. ओके, चलो आता हे क्वेश्चन करूया. सिरीजचा क्वेश्चन आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं का की जे असे उलट जातात त्यांना ना उलट्या खोपडी म्हणतात. आता आपण काय करू, एक थोडं उलट खोपडी वापरूया. ठीक आहे, उलट उलट जाऊया आता. चलो, तर ह्या दोघांचा आता रिलेशनशिप तुम्ही एक लक्ष द्या, एकदा पुढं मागं बघून घ्या. हा आणि ह्याच्यात काय रिलेशनशिप वाटतोय? जर डिवाइड केलं तर 6 येईल का? हो, येईल. आता जर ह्यांना डिवाइड केलं, हे डिवाइड होऊ शकतात का? हो, होऊ शकतात डिवाइड. बरोबर. हे दोघं डिवाइड होतील का? हो, हे पण डिवाइड होतील, आरामात डिवाइड होतील. ठीक आहे, तर म्हणजे आता आपण काय करू, ह्यांना डिवाइड करून बघू. चला, 20790 बाय 5940 ह्याला डिवाइड करायचं आपल्याला. तर हा होतोय, तुम्ही पटापटा डिवाइड करा त्याला. सो हे होणार, इफ आय एम नॉट रॉंग, 6. हा जाणार 6ने. बरोबर. नाही, हा जाणार 5 4 4 3 4 3ने जाणार. हा 3 to 12. हा 12 27 27 28 5 3 15 15 म्हणजे 17. येस, बरोबर. तर हा किती गेला? हा 3ने चाललाय. नाही, 3ने नाही गेला. आता हा 7 उरला, हा उरणार 9 आणि हा 2. 297. 297 कधी येतो याच्याकडे? 297 करण्यासाठी ह्याला मला डबल केलं तर 5ने येणार. बरोबर, 5ने येणार. 5 4 20, 9 5 45 म्हणजे 47 आणि 5 5 25 म्हणजे 29. बरोबर. 3.5 कितीने डिवाइड झाला हा? 3.5ने डिवाइड झाला. आता तसंच दुसरा डिवाइड करायचा तुम्हाला. हा, चला, हे दुसरं डिवाइड करायचं म्हणजे 5940 आणि हा 1484. हा पटापट डिवाइड करा. तर हा जाणार आहे, हा 4ने जाईल. 4 4 16. हे जाणार 33. 4 4 16, तर हे जाणार 17. हा 4 म्हणजे हे 5. बरोबर आहे ना? नाही, 4 4 16, 8 1 24 32 32 म्हणजे 33. 4 4 16 16 म्हणजे 19. सॉरी 19 अँड 4 1 4 म्हणजे 5 0. हे 4 गेलं याच्याने. बरोबर. ओके, आता काय करूया, ह्याला याच्याशी डिवाइड करण्याचा प्रयत्न करू. ओके, पण 7. ओके, हा होईल का याच्याने डिवाइड? हा होतोय, पण बघू एकदा. 297. 297 म्हणजे 7. 6 6 7 35 42. नाही, हा नाही चाललाय. हा थांबा, 7 7 किती होणार हा? मला असं वाटतोय की हा जाणार आहे 35 35. हा होणार आहे, एकदा 6ने ट्राय करून बघू. 5 किंवा 6ने ट्राय करू. चला, 5ने ट्राय करू. 7 5 35, 9 5 45 45 म्हणजे 48 आणि फायनल 10 14. हा एक नंबरचा फरक येतोय. एक नंबरचा फरक येतोय म्हणजे इथे एक नंबरचा फरक आहे. इथे काहीतरी चुकतंय. ओके, एक नंबर तर येणारच नाही. तर इथे आपण एकदा ट्राय करू. हे एकदा बघू नंतर. आता इथून जाऊया.
हे कितीने चाललाय 12/2 6. हा कितीने चाललाय 66/12. हा जाणार आहे 5नी करा बरं, 5नी करूया. हे 12चा 60, हा उरला 60, हा परत 5ने जाणार पॉईंट देऊन 0, म्हणजे हा 5.5 उरला. ओके, तर चला आता एक गोष्ट दिसतीये, हे 6 आहे तर हे 5.5 आहे. तर हा जर 5 आला तर इकडे 4.5 येणार. हा, इथे असं जाताना 5 येणार आणि इथे असं जाताना 4.5 येणार. हा 4 आणि हा 3.5. म्हणजे जर काही चुकतंय तर इथे चुकतंय, कारण हा नंबर येत नाही. तर चला इकडे 5 ने मल्टिप्लाय करू. 66, 6 5 30 आणि 6 5 30, 33. 330 यायला पाहिजे इकडे, 330. ओके, तर 330 न येता इथं 4.5 होणार आहे. 330 न येता 297 चुकीचा नंबर आहे. ओके, इझी होता का हा? इझी, थोडा लेंदी होता, कॅल्क्युलेशन थोडे कॉम्प्लिकेटेड होते, पण आपण क्वेश्चन्स हे PYQ मध्ये बघितलेले आहेत ऑलरेडी, राईट? ओके, चलो ना, करायचा पुढचा क्वेश्चन. अरे खूपच पुढे गेले. बरोबर. How many numbers from 1 to 100 are there, each of which is exactly divisible by 4 and also has 4 in its digit? वा वा वा, किती नंबर आहेत 100 पैकी जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत? चला सगळे लिहायचे का? 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 34. इथं 32 येणार, 32. ओके, 32, 34 and 42 if I am not wrong, है ना? हा, 42 नाही, इथे येणार 38 and 38 च्या नंतर 42, yes, 42 and 44, मग 46 and 50 and मग 52, 54, 58, येस 58. नाही 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 नाही, ओहो इथं चुकला. ओके, हा 28 इथंच राहू द्या. आणि मग 28 प्लस 2 किती होतो? हा 32 आणि 32 प्लस 4 36, हे इथंच राहू द्या. येस, 36 प्लस हे 40, मी 2चं करत होते. अँड देन 44, 48, आता हा 56, हा होणार 60, 64, 68, 72, 76, 80, and then 84, 88, हा होणार 92, 96 and 100. बरोबर आहेत? ओके, आता तो काय म्हणतो, डिव्हिजिबल बाय 4 आहे आणि त्याच्यात 4 डिजिट सुद्धा आहे. तर चलो 4 डिजिट वाले बघूया कोणते कोणते आहेत. सो हे आहे 4, याच्यात 4 आहे, याच्यात 4 आहे, याच्यात 4 आहे, इथे 4 आहे, नंतर इथे 4 आहे, इथे 4 आहे, आणखीन इथे 4 आहे. ओके, किती आलेत मग? 1 2 3 4 5 6 7, असे 7 नंबर झालेत जे डिव्हिजिबल बाय 4 आहेत आणि त्याच्यात 4 सुद्धा आहे. इझी होता का क्वेश्चन हा? स्क्रीनशॉट काढायचं काढू शकता. हे बघा, मस्त क्वेश्चन्स होते आणि आपण बघितले तर आपण सगळे इझी ट्रिकनी सॉल्व्ह केलेले क्वेश्चन्स आहेत. तुम्ही लक्ष दिलं असेल तर सगळं इझी ट्रिकनी सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे. म्हणून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स, हे बघा सगळे क्वेश्चन्स आहेत, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स ह्या प्रॉपरली
सॉल्व्ह होण्यासारखे होते आणि काही किंचित एखाद दोन थोडे लेंदी निघाले, पण बाकी त्यांचा टाइम वाचवत होते. बरोबर. तर आय थिंक सो हा पेपरमध्ये ओके, आय थिंक सो तुम्ही ह्या पेपरमध्ये जर 20 क्वेश्चन्स होते तर 20 पैकी असे क्वेश्चन्स होते की जे डुएबल होते. दोन दोन होते, 2 ते 3 क्वेश्चन्स होते की जे थोडे लेंदी निघाले, की ते सॉल्विंगसाठी खूप झाले ते सॉल्व्ह करायला पटपट. बाकी मॉडरेट लेवलचे पण 3 क्वेश्चन्स होते की ते थोडं कॅल्क्युलेशन पटकन झालं तर मग सॉल्व्ह होईल, पण इझी होता. आणि बाकी तर लगेच सॉल्व्ह होणारे ऑलमोस्ट 14 to 15 क्वेश्चन्स होते आणि हे 2 to 3 क्वेश्चन्स होते लेंदीवाले. तर मला आता तुम्ही सांगा, इझिली तुम्ही मॅथ्समध्ये 15 किंवा 17 स्कोर करू शकले असते. तर तुमचा ॲव्हरेज स्कोर लाईक 15 to 17 स्कोर जर मॅथ्समध्ये होतोय, दिस इज अ व्हेरी आयडियल सिच्युएशन. जस्ट टेल मी, तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. आर यू अंडरस्टँडिंग हाऊ मेनी क्वेश्चन्स हॅव यू सॉल्व्ड, सो दॅट वी विल गेट अ आयडिया दॅट यू आर डुईंग, हाऊ आर यू डुईंग इट. ओके, सो कॉमेंट करायला विसरू नका. सगळे गोष्टी आपण प्रॉपरली सॉल्व्ह केलेले आहेत आणि आय थिंक सो आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स लेस दॅन अ मिनिटमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे, लेस दॅन अ मिनिट. सो दॅट्स वाय फ्यू ऑफ द क्वेश्चन्स आर व्हेरी गुड अँड क्वेश्चन पेपर चांगला होता. तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकले असते. आणि मला प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. इथे आपण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकणार आहोत तुमच्या रिक्वेस्टच्या हिशोबाने पण आणि आमच्या हिशोबाने पण. सो तुम्ही नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, त्याला हिट करून ठेवा, सो दॅट तुम्हाला आमचे कंटिन्यू नवीन व्हिडिओज आले की तुमच्यापर्यंत पहिले पोहोचते. राईट. सो तुम्ही सांगा तुमचे एक्सपेक्टेड किती येत आहेत आणि वाईट वाटून घेण्याची काही गरज नाही. जे असेल ते खरं खरं सांगा. ओके. अँड मुव्हिंग फॉरवर्ड, जर कोणाला काहीही प्रश्न असतील, ओके, सो कोणाला काहीही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला कॉमेंट करा आणि आम्ही तुमच्या कॉमेंटला रिप्लाय करूया. अँड वी आर हिअर फॉर यू. अँड द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमी, जयंत सर पूर्ण हँडल करतात द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीला अँड आम्ही त्यांचे सपोर्टला आहोत. सो जयंत, इफ यू वॉन्ट टू कम अँड विजिट अस, तर तुम्ही हा QR कोड साईन करा. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही ह्या नंबरवर फोन करू शकता. जर जे कोणी पण पुण्यात आहे तर तुम्ही डेफिनेटली हे स्कॅन करा, तुम्ही भेटायला येऊ शकता, इथे आणखीन माहिती घेऊ शकता, तुम्हाला काय काय गरज आहे वगैरे. अँड आपला यूट्यूब तर तुम्ही आता बघतच असणार, तर त्याला तर डेफिनेटली सबस्क्राईब करायचे आणि इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता. सतत आम्ही काही ना काहीतरी टाकतच असतो इंस्टाग्रामवर, म्हणून इंस्टाग्राम आणि यूट्यूबला विसरू नका. अँड मेक शुअर करा की तुम्ही द्रोणाचार्य एज्युकेशन अकॅडमीला फॉलो करताय. तुम्ही डेफिनेटली इथं या, विजिट अस, कॉल करा. ऑल द डाऊट्स अँड ऑल द रिक्वायरमेंट्स विल बी हिअर. ओके. सो थँक्यू सो मच. खूप धन्यवाद तुमचा, तुम्ही इथं आले आमच्यासोबत. अँड MPSCचा आपण ग्रुप बीचा पेपर पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. सो थँक्यू अँड जय हिंद. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम